कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू झालं, मात्र त्याचबरोबर दिल्लीसहित देशभरात विविध ठिकाणी आंदोलनं करण्यात आली। यामध्येच बिहारमधला एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय। यामध्ये सिवान जिल्ह्यामध्ये आंदोलक आणि पोलीस यांच्यात धुमश्चक्री होताना पाहायला मिळते। यातच एक पोलीस विद्यार्थी आंदोलक यांच्यावरती AK-47 नी फायरिंग करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। त्यानंतर आज या पोलिसाचं निलंबन झालंय अशी माहिती समोर येते। पण प्रश्न हा आहे की ते विद्यार्थी होते, अतिरेकी नाही। AK-47 या गनमधून ज्या पद्धतीनं भले ते हवेत फायरिंग केलं का असेना, मात्र विद्यार्थ्यांवरती गोळीबार करणं ही गोष्ट खूपच दुर्दैवी आहे। अगोदरच या आंदोलनकारी विद्यार्थ्यांना दहशतवादी, अतिरेकी, देशविरोधी हे टॅग लावण्यातच आले होते। मात्र अशात बिहारसारख्या राज्यामध्ये विद्यार्थ्यांवरती जो गोळीबार करण्यात आला आहे तो निश्चितच निषेधार्ह आहे। यावरती फक्त पोलिसाचं निलंबन झालं आहे। त्याची चौकशी करून हे आदेश कुणी दिले, का गोळीबार केला, या विद्यार्थ्यांच्या जीवाला खरंच धोका होता का, जाणून बुजून हे करण्यात आलं का, याबद्दलची चौकशी होणं खरंच गरजेचं आहे।